मनी प्लांट. हे बघ ना, एक पान पण पिवळं झालंय. कुठे बघू? हे बघ. थोडं पाणी पण ऍड करायला लागणार आहे. कमी वाटतंय ना? हो. आता तू काय करणार त्या पिवळ्या पानाचं? काढून टाकणार. असं म्हणतात ते जे पिवळं झालेलं पान असतं ना, ते काढून टाकायचं, म्हणजे ग्रोथ सुद्धा चांगली होते आणि मग त्याला नवीन पानं येतात छान. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. ॲज युजल रुटीन सुरू आहे. चहाची वेळ झाली आहे, सो गरम गरम चहा ठेवतीये. आज थोडंसं मनी प्लॅनकडे लक्ष द्यायचं ठरवलं आहे, कारण गेले 2-3 दिवस काय झालं आहे ना, लक्ष दिलं गेलं नाही आहे आणि थोडंसं पान पिवळं झालेलं दिसतंय, थोडंसं पाणीसुद्धा कमी झालं आहे. सो म्हटलं आज ते पानसुद्धा काढून टाकूया, छान पाणी ॲड करते त्यात, पण त्याआधी मस्त चहा ठेवते. तर आजच्या व्लॉगचं जे टायटल आहे, बी लाईक अ मनी प्लांट. खरं तर आज जसं म्हटलं की थोडंसं मनी प्लांटकडे लक्ष देते आणि आज जरा इंटरनेटवरती असंच मी त्या मनी प्लांटबद्दल वाचत होते आणि मला इतक्या छान गोष्टी माझ्या वाचण्यात आल्या ना, आणि वाचल्यानंतर आपण एखादी कुठली गोष्ट वाचली की पटकन त्या गोष्टीबद्दल विचार करायला लागतो. आणि माझं सुद्धा असंच झालं, कारण ज्या गोष्टी मी वाचल्या ना, त्या मला अशा आपल्या लाईफशी रिलेट झाल्या. तर म्हटलं त्या तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. आणि पटकन असं झालं की अरे, हे एक प्लांट सुद्धा आपल्याला किती काही काही गोष्टी शिकवत असतं. सिम्बॉलिक का होईना, पण ते आपल्याला गोष्टी शिकवतं. त्या काय गोष्टी आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आम्ही पटकन चहा पिऊन घेतो. तसं बघायला गेलं तर आत्ता आमच्याकडे हा एकच मनी प्लांट आहे, पण आम्ही ज्या जुन्या घरी आमच्या राहायचो ना, तिथे ओपन टेरेस होती. त्याच्यामुळे तिथे आम्ही खूप छान गार्डनिंग केलं होतं. वेगवेगळी फुलझाडं, गुलाब, अनंत, तुळस आपल्याकडे असते सगळ्यांकडे. तर तिथे आम्ही खूप छान सगळं गार्डनिंग करायचो आणि ह्या फुलझाडांशी किंवा काही रोपं असतील, काही वेली असतील, त्यांच्याशी आपली एक वेगळी अटॅचमेंट होते. पटकन कधी आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या डोक्यात पहिला विचार येतो, अरे मी झाडांना पाणी घालून आले का, किंवा आपण तसेच बाहेर नाही ना आलो. तर ही एक जबाबदारी आपल्याला पार पाडायची असते आणि मला वाटतं आपण सगळेच जण खूप आनंदाने आणि त्या जबाबदारीने त्या रोपांची काळजी घेत असतो. पण इथे शिफ्ट झाल्यानंतर फार काही आम्हाला गार्डनिंग जमलं नाही आहे, पण हा एक मनी प्लांट आहे आमच्याकडे आणि त्यावर आज आपण बोलणार आहोत. सो चहा पिऊन झालाय आमचा आणि जसं म्हटलं की आज आपण ह्या मनी प्लांटबद्दल बोलणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आज मी या मनी प्लांटबद्दल वाचल्या आणि विचार केल्यानंतर छोटे छोटे अर्थ आपल्या लाईफबद्दल मला असे रिलेट झाले. तर म्हटलं ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया. पहिली गोष्ट, असं म्हणतात की मनी प्लांट घरात लावल्याने गुड वाईब्स, पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस येतो. हीच बघा किती छान गोष्ट आहे. आणि आपण सुद्धा इतरांच्या आयुष्यात आपल्या वागण्यातनं, बोलण्यातनं हॅपीनेस यावा किंवा आपल्या प्रेझेन्समुळे समोरच्याला गुड वाईब्स, पॉझिटिव्हिटी मिळावी. म्हणजेच काय तर आपण नेहमी समोरच्याबद्दल शुभचिंतन करावं. सगळ्यांचं छान होऊ दे, ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात जे जे हवं आहे त्यांच्या इच्छा पूर्ण करू दे, हा विचार नेहमी करावा. कोणाबद्दलही निगेटिव्हली किंवा द्वेषाने विचार करू नये. कारण कसं असतं, आपण समोरच्याबद्दल जसा विचार करतोय, जसे वागतोय, तसाच समोरचा आपल्याबद्दल सुद्धा करणार आहे. असा एक छोटासा अर्थ पटकन विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात येऊन गेला. दुसरी गोष्ट, असं म्हणतात की मनी प्लांट घरात लावल्याने की आपल्या आयुष्यात बरकत येते. आता किती येते ते मला माहिती नाही, हा एक मुद्दा वेगळा आहे, पण असं म्हणतात ग्रोथ, डेव्हलपमेंट किंवा बघा मनी प्लांट आपण ज्या दिशेला किंवा ज्या दिशेने लावू तसा तो वाढत असतो. आपण कुंडीत एखादी काठी लावतो आणि त्याच्या भोवती मनी प्लांटचा वेल गुंडाळतो आणि मग तो मनी प्लांट त्याच दिशेने वाढत जातो. सिम्बॉलिकली घ्यायचं झालं तर ह्याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की आपल्या आयुष्यातलं यश, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यश हवं असतं. ते कुठेही असू दे, करिअरमध्ये असू दे किंवा इतर गोष्टींमध्ये असू दे. पण कारण कसं आहे, प्रत्येकाची स्वप्न असतात, काही गोल्स असतात, एम्स असतात.
पण ही सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्याला एक दिशा देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि एकदा का ती दिशा आपण सेट केली की फोकस्ड राहून त्या दिशेने मार्गस्थ होऊन आपण आपलं यश नक्कीच संपादन करू शकतो आणि आपली ग्रोथ कंप्लीट करू शकतो. तिसरी गोष्ट अशी आहे, आता हा मनी प्लांट हळूहळू वाढतोय. कसं आहे, त्यात सुद्धा मनी प्लांट्सचे प्रकार आहेत. काहींची ग्रोथ फास्ट होते, काहींची स्लो होते. तर आता आमच्याकडे हा जो मनी प्लांट आहे हा हळूहळू वाढतोय. तर त्यातनं सिम्बॉलिकली किंवा असा एक अर्थ घ्यायचा झाला तर पेशन्स. आपल्याला सुद्धा आपल्या आयुष्यात यश संपादन करण्यासाठी, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण चुटकीसरशी आपल्याला काही मिळत नसतं आणि झटकीपट काही होत नसतं आयुष्यात. त्याच्यामुळे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. हा एक छोटासा अर्थ ह्यातनं आपण एक घेऊ शकतो. चौथी गोष्ट माझ्या वाचण्यात अशी आली आहे की मनी प्लांट आपण कशातही लावू शकतो. आता आम्ही या बाटलीत पाण्यात लावलाय, पण आपण कुंडीत माती घेऊन सुद्धा तो लावू शकतो. म्हणजेच काय, आपल्या जवळ जे आहे त्यात समाधान मानून गोष्टी अडॅप्ट आणि ॲक्सेप्ट करून आपण आयुष्यात पुढे जायला पाहिजे. पाचवी गोष्ट, हा जो मनी प्लांट आहे त्याचा मेंटेनन्स खूप कमी आहे. प्रॉपर सूर्यप्रकाश त्याला मिळाला किंवा व्यवस्थित पाणी त्याला दिलं की त्याची वाढ चांगली होते. यातनंच एक छोटासा अर्थ घ्यायचा झाला तर जसं मी आत्ता म्हटलं की गुड वाईब्स, पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस आपण स्प्रेड करावा. पण मला असं वाटतं की समोरच्याकडून जास्त अपेक्षा न ठेवता तो आपल्याला स्प्रेड करता यायला हवा. म्हणजे मी आता हे दिलंय, त्या बदल्यात मला काय मिळणार हा विचार न करता आनंदाने गुड वाईब्स किंवा पॉझिटिव्हिटी आपण पास ऑन केली पाहिजे. आणि सहावी गोष्ट, ह्या मनी प्लांटचा एखादा वेल तोडून किंवा एखादं पान तोडून आपण जर दुसऱ्या कुंडीत लावलं तर तिथे सुद्धा हा वेल वाढायला सुरुवात होते. तर सिम्पली काय, जसं मी मगाशी म्हटलं आपण आपल्याकडून समोरच्याला आनंद द्यायचा प्रयत्न करावा. तसंच जेव्हा आपण हा आनंद स्प्रेड करतो तेव्हा दुसरी व्यक्ती अजून कोणाला तरी आनंद पसरवू शकते आणि हा जो आनंद आहे हा नंतर पास ऑन होत होत आपण सर्वत्र आनंद पसरवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. तर अशा या छोट्या छोट्या गोष्टी आज माझ्या वाचण्यात आल्या होत्या आणि खरंच आहे पटकन आपल्या लाईफशी रिलेट झाल्या की अरे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात जर या विचारांनी वागलो तर नक्कीच आपला फायदा आहे आणि नक्कीच हॅपीनेस आपण स्प्रेड करू शकतो. आणि हे एक छोटंसं प्लांट सुद्धा आपल्याला या गोष्टी शिकवतोय, पण आपण कधी त्या नजरेने बघत नाही आणि सहजच हे सगळे विचार डोक्यात येऊन गेले ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलेत. आणि आता जसं म्हटलं की हे पिवळं पान मला काढून टाकायचंय आणि थोडंसं पाणी ह्यात ॲड करायचंय. तर हे सगळं करून घेते आणि पुन्हा एकदा हा मनी प्लांट मी जागच्या जागी ठेवून देणार. प्रॉपर हे केलंस ना, कट केलंस ना? हो, सगळं काढलं. हे थोडीशी जरा खराब झालेली पण काढून टाकते. अशा प्रकारे मनी प्लांट जागच्या जागी ठेवून दिलेला आहे. त्याचं जे पिवळं पान होतं ते काढून टाकलंय, छान पाणी ॲड केलंय, पानांवरती सुद्धा छान पाणी मारलंय. ॲक्च्युली स्प्रे आहे आमच्याकडे पण आज त्याच्यातनं स्प्रे होत नाहीये म्हणून जरा हाताने शिंपडलं. आणि आता पुढच्या कामांना लागतेय, थोडीशी भांडी लावायची आहेत, राऊचा थोडासा अभ्यास घ्यायचा आहे, सो त्या कामांना लागणार आहे. आता आज हा व्लॉग इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय.